अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत बिघाड झाल्याचं चित्र होत आहे। जागा वाटपच्या मुद्द्यांवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या ज्येष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। मात्र जागा वाटपवर एकमत न झाल्यानं ही बैठक निष्फळ ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। भाजप 55 जागी, शिवसेना एकनाथ शिंदे गट 15 जागी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 10 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला होता। या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र चर्चा केली। त्यानंतर त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी भेट घेतली। महायुती संदर्भातील अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून जागा वाटपावर गाडं अडलं आहे। तर आम्हाला युतीसोबत लढण्याची इच्छा आहे, मात्र सन्मानजनक जागा हव्या, अन्यथा स्वतंत्र लढण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केलं। नाही का, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही 25 ते 30 जागावर आग्रही आहोत आणि शेवटी मी मगाही सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे एकत्र लढली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। पण 12 आणि 13 जागेवर जर बोलवण होत असेल तर ती काही आम्हाला मान्य नाही। त्यामुळे 25 जागा आम्हाला सन्मानानं भेटल्या पाहिजे। त्याकरता आम्ही आता वेगळ्या पद्धतीनं सगळेजण आम्ही बसून चर्चा करत आहोत। अर्थातच आज आम्ही सगळेजण एकत्र बसलो होतो। मग पण एक बैठक झाली, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक आमदार आणि कार्यकर्ता म्हणून माननीय मंत्री इंद्रनील नाईक साहेब आज अकोला शहरात आहेत। आज ते माझ्या माहितीप्रमाणे मुक्कामी आहेत। तर तुम्हाला थोड्या वेळात आम्ही त्याचं चित्र स्पष्ट करून सांगू। तर महायुतीतील इतर घटक पक्षांच्या काय अपेक्षा आहे हे जाणून घेऊन आम्ही आमच्या मागण्या मांडल्या, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितलं। मला यांची पण बाजू समजून घ्यायची होती काय होतं, कारण की मला प्रभारी म्हणून इथे पाठवलं, नंतर मला सिनारिओ समजून घ्यावं लागेल सर्व मित्र पक्षांकडून। मी तो सिनारिओ समजून घेतो आहे आणि ह्याच्यानंतर मग समोरचे निर्णय घेऊ आपण लवकर। आणि वेळ नसल्यामुळे सोमवार आणि मंगळवारचा अर्धा दिवस, त्याच्यामुळे आज किंवा उद्या दुपारपर्यंत कुठल्याही निर्णयावर आम्हाला कन्क्लुजनवर यावंच लागेल। या सर्व घडामोडींमुळे अकोला महायुतीतील राजकीय समीकरण पुन्हा एकदा चर्चेत आली असून महायुतीचा काय निर्णय होतो याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे। नाही, बैठका कंटिन्युअसली सुरू आहे, सकारात्मक बैठका सुरू आहे, परंतु कार्यकर्त्यांची हट्ट आहे। आमच्याकडे आता तुम्हाला माहित आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक वार्डमध्ये उमेदवारीसाठी लोकांची रांग लागलेली आहे मागील 10 दिवसापासून सातत्याने। अशा परिस्थितीमध्ये किती लोकांना आपल्याला वेटिंगवर ठेवता येईल, हे सर्व अनुषंगाने जे योग्य निर्णय होईल, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट आम्ही करू आणि तो सातत्याने सकारात्मक भूमिकेकडे आमची वाटचाल आहे।